चोरांच्या टोळ्या कधी अधिकृत पक्ष होऊ शकत नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। भाजपला धडा शिकवायची वेळ आली असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे। तर फडणवीसांनी आमच्याकडून आर्थिक नियोजनाचे धडे घ्यावे अशी टीका करत फडणवीसांच्या एफडीवरील टीकेला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। चोरलेल्या टोळ्या ह्या अधिकृत पक्ष होऊ शकत नाही, पण एक तुम्ही लक्षात घ्या, ज्या मुंबईला आपण अनेक वर्ष म्हणजे गेली 25 वर्षाचा इतिहास जर पाहिला आपण, तर अनेक गोष्टी आपण करत आलो, जपत आलो, जोपासत आलो, मुंबईची सेवा करत आलो, त्या मुंबईला लुटण्याचं काम या भाजपाने मंडळींनी केलेलं आहे। त्यांना धडा ह्या निवडणुकीत शिकवायची तर वेळ आलेली आहे। मला पहिलं वाटलेलं की सुसंस्कृत मुख्यमंत्री, पण हळूहळू त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर यायला लागलेला आहे। ही भाषा जी वापरले चाटायचं वगैरे, ते तर दिल्लीचे बूट चाटतात। आणि फिक्स डिपॉझिट आर्थिक नियोजन हे कसं करायचं हे त्यांनी आमच्याकडून शिकायला पाहिजे। कारण जे काही फिता आत्ता ते कापत आहेत महानगरपालिकेच्या कामांचे, ते आर्थिक नियोजन करून कर न वाढवता आम्ही केलेलं। कोस्टल रोड टोल न लावता आम्ही करून दाखवलेलं आहे। आणि ते सगळीकडे टोल लावतात, त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्ट्रॅक्ट देतात, पैसे काढतात आणि काम देखील खराब दर्जाचं करतात।